नमस्कार। आज आपण अतिशय सुंदर आणि चमचमीत अशी एक रेसिपी पाहणार आहोत। तर श्रावण महिना सुरू आहे, आपल्याला रविवारी कधीतरी छान असं चमचमीत खायची इच्छा होते। तर त्यासाठी आपण बनवणार आहोत मसाला छोले रेसिपी। तर यासाठी आपण एक पांढरा कपडा घेतलेला आहे आणि त्यात 2 चमचे मी चहापत्ती टाकून घेतली आहे। त्यानंतर आपल्याला एक मोठी विलायची घ्यायची आहे आणि त्यानंतर 2 लहान विलायच्या किंवा हिरवी विलायची आपण त्याला म्हणतो, तर त्या घ्यायच्या आहे। नंतर दालचिनीचा तुकडा, लवंग आणि मिरे, तर हे टाकून आपण ही जी पोटली आहे ती कापडाची, तर ती बांधून घ्यायची आहे। छान अशी घट्ट बांधायची आहे। ह्या चहापत्तीमुळे छान असा रंग आपल्या छोल्याला येतो आणि त्यासोबत हे जे मसाले आहे तर हे पोटलीत बांधल्यामुळे त्याचा फक्त अर्क आपल्या छोल्यांमध्ये उतरतो आणि आपल्याला ते सहज बाजूला काढणं शक्य होते। तर अशा प्रकारे आपण ही पोटली बांधून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण जे छोले आहेत तर हे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले आहे आणि ह्या छोल्यांमध्येच आपल्याला ही पोटली आता टाकून घ्यायची आहे। त्यानंतर 2 तेजपान यामध्ये घातलेले आहेत आणि एक कच्चा बटाटा तुकडे करून आणि त्याचे साल काढून आपण त्यामध्ये घालून घेतलेला आहे। त्यासोबत आपण छोल्यांना छान अशी चव यावी म्हणून आत्ताच आपण शिजवताना थोडं मीठ हे घालून घ्यायचं आहे। आणि आता हे जे भांडं आहे, जे पातेलं आहे, तर हे डायरेक्ट आपण कुकरमध्ये ठेवून आपल्याला 3 शिट्ट्या याच्या काढून घ्यायचे आहेत। हे भिजलेले असल्यामुळे छान 3 शिट्टीमध्ये चांगले मऊ होतात। आणि नंतर आपण आता याचा मसाला करून घेऊया। आणि यासाठी मी इथं कांदा, टमाटा, हिरवी मिरची आणि हे जे सगळं साहित्य आहे, खोबरं वगैरे, तर हे मी डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर एक छोटी बारीक छिद्राची अशी जाळी ठेवली आणि ती त्यावर भाजून घेतलेलं आहे। खोबरं आहे, टमाटा आहे, कांदा आहे आणि त्यानंतर कोथिंबीरीच्या काड्या जर आपल्याकडे अवेलेबल असल्या तर त्या नक्की टाकायच्या वाटणामध्ये, सुंदर अशी सुगंध त्यामुळे येतो। आणि त्यासोबत आपण हिरवी मिरची, लसूण टाकलेला आहे आणि अद्रक माझ्याकडे नसल्यामुळे मी ते टाकत नाही आहे। नाहीतर अद्रक हे अगदी आवश्यक आहे या रेसिपीला, कारण छोले हे पचायला जड असतात आणि अद्रक हे पचनासाठी मदत करते। पण या ठिकाणी मी मध्ये सुंठ पावडर यामध्ये घातलेली आहे। आता आपण पाहू शकता की आपला कुकर झालेला आहे आणि आपण जी पोटली आहे ती पोटली आणि त्यासोबत जे तेजपान आहे तर हे आता वेगळे काढून घेतलेलं आहे आणि एक छानसा कलर ह्या आपल्या छोल्यांना आलेला आहे। आता हे भांडं आपण काढून घेऊया। आपले बटाटे आणि छोलेसुद्धा छान शिजलेले आहेत। त्यानंतर आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे आणि त्यात थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यात मोहरी आणि जिरं घालून आपण छान ते तडतडल्यानंतर आपण जे तयार केलेलं वाटण आहे तर हे वाटण आपण यामध्ये घालून घेऊन छानपैकी असं परतून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपण थोडा हिंग घातलेला आहे। छोले असल्यामुळे ते पचायला थोडे जड असल्यामुळे आणि आपल्या पोटात गॅसेस तयार करत असल्यामुळे आपल्याला हिंगाचा वापर अवश्य या ठिकाणी करायचा आहे। त्यानंतर या मसाल्यामध्ये आपल्याला हळद, त्यानंतर धणेपूड आणि तिखट घालून घ्यायचं आहे आणि त्याला छान असं परतवायचं आहे। आपण पाहू शकता की आपल्या मसाल्याचा रंग हा अगदी छान आलेला आहे आणि थोडं हे छान परतवल्यानंतर आपला हा मसाला तयार आहे आणि त्यामध्ये आपण जे शिजवलेले छोले आहेत तर ते पाण्यासकट आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे आहे।
आवश्यक तेवढं पाणी आपल्याला पुन्हा टाकायचं आहे। आणि हे छोले टाकल्यानंतर आपण जो बटाटा टाकलेला आहे तर तो थोडासा स्मॅश करायचा आहे त्या ग्रेव्हीमध्येच, त्यामुळे छान असं थिक अशी आपली ही ग्रेव्ही तयार होते। आणि हे आपण भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा पुरीसोबतही खाऊ शकतो। आणि आवश्यक तेवढं पाणी घातल्यानंतर आपल्याला थोडं या ठिकाणी मीठ घालायचं आहे। आणि मीठ घालताना लक्षात घ्यायचं आहे की आपण छोले शिजवताना सुद्धा मीठ वापरलेलं आहे, त्यामुळे आवश्यक तेवढं मीठ आपल्याला या ठिकाणी घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आमचूर पावडर आपण यात घालणार आहोत आणि किंचित असा गुळाचा खडासुद्धा यामध्ये टाकणार आहोत, त्यामुळे अतिशय सुंदर अशी चव ह्या छोल्यांना येते। आणि त्याचसोबत आपण थोडासा गरम मसालासुद्धा यामध्ये घालणार आहोत। गरम मसाला, कसुरी मेथी यात टाकल्यानंतर थोडी उकळी आणून घ्यायची आहे। आणि आपल्या ह्या छोल्यांना आपण छान असा तडका देणार आहोत। थोडं तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये काश्मीरी लाल मिरचीचा मी वापर केलेला आहे आणि तो तडका जो आहे तो आपल्या छोल्यांमध्ये आपण घालून घेतलेला आहे, त्यामुळे अतिशय सुंदर रंग ह्या आपल्या छोल्यांना आलेला आहे। अशी माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। धन्यवाद।